हाय फ्रेंड्स, मी रोशनी. माय फूड स्टोरीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज मी बनवणार आहे कॅबेज एग सँडविच. आता कोबी म्हटलं की मुलं खायला डायरेक्ट नकारच देतात, पण कोबीची अशी कोणती डिश आपण बनवू शकतो ज्यामुळे मुलं तो खातील. सँडविच म्हटलं तर सगळ्यांनाच खूप आवडतं. तर आज मी जे सँडविच बनवलं आहे तसं जर सँडविच तुम्ही घरी तुमच्या बनवून पाहिलं तर तुमची मुलं देखील नक्कीच कोबी आवडीने खातील, कारण सँडविच तर सगळ्यांनाच खूप आवडतं. चला तर बघूयात ही डिश कशी बनवायची ते. इथे आता मी एक कोबी घेतला आहे, त्यातला पाव हिस्सा आपल्याला घ्यायचा आहे आणि असा बारीक कट करून घ्यायचा आहे. कट केलेला कोबी आता मी पाण्यात टाकणार आहे. त्यानंतर आपल्याला गाजर देखील तसाच बारीक कट करून घ्यायचा आहे. अर्धा गाजर आपल्याला पुरे आहे. सुरुवातीला गाजरचे असे स्लायसेस करायचे आणि मग आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने गाजर एका लाईनमध्ये पकडून आपल्याला असं बारीक कट करून घ्यायचं आहे. तर सगळं आपण कट करून घेतलेला आहे, तर तो देखील आपल्याला आता पाण्यात टाकायचा आहे. त्यानंतर आता बारीक कोथिंबीर आपल्याला इथे चिरून घ्यायची. आता मी बारीक चिरलेला कोबी आणि गाजर एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेणार आहे. त्यामध्ये आपल्याला 2 अंडी टाकायची आहेत फोडून, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ आणि आता हे पुन्हा एकत्र करून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची. परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे. आपलं मिश्रण आता इथे तयार आहे. आता इथे मी 4 ब्रेड घेतलेत, तर 4ही ब्रेडच्या आता आपल्याला कडा कापून घ्यायच्या आहेत. आता ह्या 4ही ब्रेडना आपल्याला दोन्ही बाजूने बटर लावून घ्यायचे. आता इथे मी तवा ठेवला आहे, तर आपल्याला हे 4ही ब्रेड दोन्ही बाजूने कुरकुरीत होतील एवढे शेकवून घ्यायचे आहेत. हे बघा, असे लाल होतील एवढे आपल्याला शेकवायचे आहेत दोन्ही बाजूने. 4ही ब्रेड आपल्याला असे शेकवून घ्यायचे आहेत. आता त्याच तव्यावरती आपल्याला थोडं बटर घालायचं आहे आणि मगाशी जे आपलं मिश्रण आपण तयार केले त्याचं ऑमलेट घालायचं आहे. तर आपल्याला हे ऑमलेट चौकोनी आकाराचं घालायचं आहे, म्हणजे ब्रेडची साईज जितकी आहे त्या साईजमध्ये आपल्याला ऑमलेट घालायचं आहे. आता या एका ऑमलेटचे मी 2 भाग करणार आहे, त्यानुसार ऑमलेट लांब करून घ्यायचं आहे. आपल्याला याचे 2 तुकडे करायचे, त्यामुळे मी असं मध्ये कट करते. तर आता आपण हे पलटून घेऊयात दोन्ही. हे बघा, ब्रेडच्या साईजचे हे ऑमलेट आपल्याला 2 असे वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित दोन्ही बाजूने शेकवून घ्यायचे आहेत. आता आपले ऑमलेट शेकलेत, तर आपण ते काढून घेऊयात. आता मी इथे 2 ब्रेड घेतलेत, त्यावरती आपल्याला सुरुवातीला टोमॅटो सॉस लावायचा आहे. दोन्ही ब्रेडना टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला यावरती ऑमलेट घालायचं आहे. आता आपल्याला याच्यावरती चीज स्लाइस घालून घ्यायची आहे. चीज तर सगळ्यांनाच खूप आवडतं, त्यामुळे ते घालणं इम्पॉर्टंट आहेच. आता आपल्याला यावरती मायोनीज लावायचं आहे. मायोनीज लावून झाल्यानंतर आपल्याला यावरती ब्रेड ठेवायचं आहे, म्हणजे आपलं सँडविच रेडी आहे. आणि ब्रेड ठेवल्यानंतर हे मध्ये कट करून घ्यायचे. हे पहा, आपलं कॅबेज एग सँडविच आता रेडी आहे. ही डिश बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. ही डिश इतकी पौष्टिक आणि स्वादिष्ट आहे ना, की ती तुम्ही स्वतः बनवल्यानंतरच ती तुम्हाला कळेल. आणि हे सँडविच खूप सॉफ्ट देखील आहे आणि पचायला देखील खूप हलकं आहे. त्यामुळे ते खाल्ल्यानंतर तुम्हाला असं खूप हेवीपणा पण नाही जाणवणार. त्यामुळे नक्की एकदा ही डिश करून पहा. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.